सगळ्यांनी व्हिजिट झाली आहे रस्त्याची. आता काही क्रॉनिक स्पॉट्स आहेत जिथे ट्रॅफिक जॅम होतं आहे आणि मग त्या अनुषंगाने काही आपण तिथले जॅम्स कसे काढू शकतो. काही स्पॉट्स असे आहेत ज्याच्यामुळे जॅम होतं आहे, काही बस स्टॉप्स आहेत किंवा अनेक काही विषय आहेत. ते एकदा जरा मीटिंगमध्ये डिस्कस झालं. महानगरपालिकेच्या माध्यमातून खड्डे जे आहेत बुजवण्याचं काम हे चालू आहे, परंतु पाऊस जो आहे तो अजिबात थांबत नाही आहे. सारखा तो पडतो आहे, त्यामुळं काम करायला सुद्धा अडचणी आहेत. नाही, आपण आता सखोल लक्ष ठेवणार आहे. जे कोणी तिथे काम करणार आहे, जे कोणती कॉन्ट्रॅक्टदार आहे, त्याला आपण स्पष्ट सांगणार आहे की तिथे चांगलंच काम झालं पाहिजे. परंतु रस्त्याची डागडुजी आहे ती पावसाळ्याच्या पूर्वी व्हावी, त्यासाठी सर्व यंत्रणा लावली जाते. परंतु दरवर्षी त्या चुका ज्या आहेत त्या वारंवार रिपीट होतात. याबाबत बाकी निश्चितपणे विचार करायला लागेल. नाही, नागरिकांना मी सतत आवाहन करत आले की जिथे जिथे खड्डे पडलेले आपल्याला दिसत आहेत किंवा जाणवत आहेत त्या सगळ्यांनी आपल्याकडे PMC केअरला पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती त्यांनी त्याचे फोटो टाकायचे आहेत किंवा आम्हाला फोन करून आम्हाला जरी तक्रार दिली, फोटो टाकले तरी ते आम्ही दुरुस्त करून घेऊ. एकंदरीतच सिंहगड रोड, त्यासोबत शहरभरातील असणारी वाहतूक कोंडी, त्यासोबत जागोजागी असणारे खड्ड्यांचं प्रमाण यामुळे नागरिक आपल्याला मोठ्या प्रमाणात त्रस्त असलेले पाहायला मिळत आहेत. प्रशासनावर त्यांची नाराजी पाहायला मिळते आणि याच विषयावर आता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, त्यासोबत काही स्थानिक तेथील नगरसेवक जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. नेमका त्यांच्याकडून काय सांगण्यात येते आपण पाहूया त्या पुढील व्हिडिओमध्ये. काही सिंहगड रोडच्या ट्रॅफिकला म्हणजे प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक होते. 2-3 तास नागरिकांना थांबावं लागते. काय त्याची पाहणी केली आहे का तुम्ही? काय हो, मी संपूर्ण परिसराची पाहणी केली गेले 2-3 दिवस सलग येऊन. त्यावेळेला असं लक्षात होतं आहे की संपूर्ण सिंहगड रस्ता, कॅनलकडेचा जो काही पर्यायी रस्ता आहे तो, प्रेजा सिटीचा रस्ता आणि सनसिटी रस्ता, या सगळीकडे ट्रॅफिक जॅम भरपूर आहे आणि लोकांना त्यातून प्रवास करताना कुठेही पोचायला साधारण 2-3 तास एक्स्ट्रा लागत आहेत. त्याच्यामुळे आज तातडीची बैठक घेतली आहे. यामध्ये ट्रॅफिक डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी, ॲडिशनल CP मनोज पाटील साहेब यांनासुद्धा बोलवलं आहे आणि पुणे महानगरपालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट हे सगळेजणं मिळून एकत्र यातनं काहीतरी पर्यायी मार्ग काढून लोकांना ट्रॅफिक जॅममधनं आपल्याला बाहेर कसं काढता येईल यासाठी आजची ही बैठक आहे. सगळ्यांनी व्हिजिट झाली आहे रस्त्याची. आता काही क्रॉनिक स्पॉट्स आहेत जिथे ट्रॅफिक जॅम होतं आहे आणि मग त्या अनुषंगाने काही आपण तिथले जॅम्स कसे काढू शकतो. काही स्पॉट्स असे आहेत ज्याच्यामुळे जॅम होतं आहे, काही बस स्टॉप्स आहेत किंवा अनेक काही विषय आहेत. ते एकदा जरा मीटिंगमध्ये डिस्कस झालं. काही ठराविक कार्यवाही करावी लागेल, ते आपण कळवू आम्ही तुम्हाला नक्कीच. खड्ड्यांचे देखील प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत त्या. नाही, नागरिकांना मी सतत आवाहन करत आले की जिथे जिथे खड्डे पडलेले आपल्याला दिसत आहेत किंवा जाणवत आहेत त्या सगळ्यांनी आपल्याकडे PMC केअरला पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती त्यांनी त्याचे फोटो टाकायचे आहेत किंवा आम्हाला फोन करून आम्हाला जरी तक्रार दिली, फोटो टाकले तरी ते आम्ही दुरुस्त करून घेऊ. त्या पद्धतीने नगरसेवकांना काय सूचना देणार? हो, सगळे नगरसेवक यामध्ये काम करतातच. नगरसेवकांनाही असं वाटतं की त्यांच्या भागातले रस्ते जे आहेत ते दुरुस्त व्हावेत, सुसह्य राहावेत आणि त्यांच्याकडेही ट्रॅफिक जॅम होऊ नये. तर नगरसेवक नक्कीच आपापल्या परीने सगळे अधिकाऱ्यांशी बोलून काम करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं तर हा विषय सॉल्व्ह होऊ शकतो. आजच्या बैठकीनंतर उपाय निघेल का? नक्की, आणि काढावाच लागेल. उपाय काढण्यासाठी आपण इथे सगळेजण बैठक घेतो. आपण पाहतोय की आता पावसामुळे शहरामध्ये ट्रॅफिक होते, त्यासोबत खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्या इकडे पण खड्डे आहेत, काय? वास्तविक पाहता पूर्ण शहरामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये खूप पाऊस झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अचानक खूप पाऊस होतो, त्यामुळे खड्डे जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून खड्डे जे आहेत बुजवण्याचं काम हे चालू आहे, परंतु पाऊस जो आहे तो अजिबात थांबत नाही आहे. सारखा तो पडतो आहे, त्यामुळं काम करायला सुद्धा अडचणी आहेत. डांबर प्लॅन्ट बंद आहेत. आपल्याला जर काही त्याच्यावर तजवीज करायची असेल तर ती आपल्याला टेक्निकल दृष्टिकोनातून करता येत नाही. त्यामुळं खड्ड्यांना काम करण्यासाठी थोड्या अडचणी निर्माण होत आहेत. परंतु पुणे शहरामध्ये खड्डे आहेत का? निश्चितपणे आहेत. आम्हीसुद्धा नगरसेवक प्रशासनाला विनंती करतो आहे. कालच मी माननीय अभियंता जे आहेत, खातेप्रमुख आहेत पथ विभागाचे, त्यांना पत्र दिलं की पुणे शहरातील सर्व खड्डे जे आहेत सर्व टीम करून ते व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भात मागणीसुद्धा आहे. मला वाटतं लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल
पूर्ण पुणे शहरामध्ये खड्डे बुजवण्याचं काम होईल. पावसाच्या आधीच खड्डे म्हणजे का बुजवले जात नाही किंवा बुजवले तरी लगेच परत खराब होत आहे, काय कोणाची चुकी आहे यामध्ये? वास्तविक पाहता प्रशासनाने त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की पावसाच्या अगोदरच रस्ते बुजवणं, त्याची डागडुजी करणं गरजेचं आहे. परंतु आपण पाहिलं असेल की यावेळेस पाऊस थोडा लेट झाला आणि प्रचंड प्रमाणामध्ये काही मिनटामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे रस्ते जास्त नुकसान झालं. परंतु रस्त्याची डागडुजी आहे ती पावसाळ्याच्या पूर्वी व्हावी, त्यासाठी सर्व यंत्रणा लावली जाते. परंतु दरवर्षी त्या चुका ज्या आहेत त्या वारंवार रिपीट होतात. याबाबत बाकी निश्चितपणे विचार करायला लागेल. होणारं ट्रॅफिक आणि खड्डे यामुळे नागरिक नाराज दिसत आहेत, त्यांना काय सांगणे तुमचं? आपण पाहिलं असेल की वाहतूक कोंडी जी आहे खड्ड्यांमुळे होती का, तर पावसामध्ये निश्चितपणे वेग जो आहे गाड्यांचा कमी होतो आणि सकाळी आणि संध्याकाळी खूप ट्रॅफिक आपल्या पुणे शहरामध्ये होते. त्या संदर्भामध्ये खड्डे बुजवण्याचं काम होईल. परंतु एकंदरीतच जर आपल्याला वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये पुणे शहरामध्ये भविष्यकाळामध्ये जर त्याच्यावर उपाय करायचा असेल तर आता मोठ्या प्रमाणामध्ये जी वस्ती वाढत आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण होत आहे, त्यासाठी UDCR रूल जे आहेत त्याबाबतसुद्धा पुनर्विचार करणं गरजेचं आहे. FSI हा मोठ्या प्रमाणामध्ये दिला जातो, म्हणजे 5 FSI, 6 FSI, 4.5 FSI असं मोठ्या प्रमाणामध्ये FSI दिल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कमी जागेमध्ये जास्त डेन्सिटी असं होतं आहे. त्या दृष्टिकोनातून जर तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केला तर सिटी जी आहे ती आपली व्हर्टिकल न वाढता ती हॉरिझॉन्टल वाढावी. आपल्या उरुळी कांचनपर्यंत, इकडे शिरवळपर्यंत, नवी आपल्या लोणावळ्यापर्यंत किंवा हॉरिझॉन्टल जर डेव्हलपमेंट जर केली तर भविष्यकाळामध्ये एवढी जी गर्दी होती त्या बाबतीतसुद्धा आपल्याला विचार निश्चितपणे करावा लागेल. मला वाटतं वरिष्ठांनी त्याबाबत विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे. आपण पाहतो की शहरभरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते किंवा खड्ड्यांच्या पण मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. तुम्ही देखील प्रमाणात आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात खड्डे वगैरे आहेत, काय त्यावर उपाय केले पाहिजे? कारण नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त. आपलं हा वॉर्ड एक उपनगरामध्ये मोडतो, तिथे वर्किंग पीपल्स खूप आहेत. त्यामुळे इथून बाहेर जाणारे आणि सिटीतून आतमध्ये येणारे हेच खूप चालू असतं नागरिकांचं. त्यामुळे इथे ट्रॅफिक होणं साहजिक आहे. बट ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी आपण नक्कीच एन्क्रोचमेंट असेल किंवा अतिरिक्त जागा म्हणजे पुढे शेड बांधला असेल दुकानदार आणि भाजी विक्रेते रस्त्यावरती फुटपाथवरती बसलेले असतात, त्यांना आपण कुठंतरी अतिक्रमणाद्वारे आपण त्यांना जागा एक उपलब्ध करून देऊ शकतो आणि ती स्पेस आपल्याला एक मोकळी भेटू शकते तिथे. अशा प्रकारे आपण नक्कीच ह्याच्यात कुठेतरी ट्रॅफिक कमी करण्याचा नक्की हा मार्ग असू शकतो. खड्ड्यांचा पण खूप प्रॉब्लेम आहे. जिथे जिथे तक्रारी येतात ते मोस्टली आपण तिथे काम करतो आहे, तिथे पॅचवर्क वगैरे करून देतो आहे. बट आफ्टर पण कामं केली तरी दुसऱ्या दिवशी परत तसंच होतं. नाही, आपण आता सखोल लक्ष ठेवणार आहे. जे कोणी तिथे काम करणार आहे, जे कोणती कॉन्ट्रॅक्टदार आहे, त्याला आपण स्पष्ट आपण सांगणार आहे की तिथे चांगलंच काम झालं पाहिजे आणि तिथे वारंवार तिथे खड्डे न पडता त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचं त्यांनी 100% दिलं पाहिजे. त्यामुळे नागरिकांना ह्याचा त्रास नाही होणार. तर नक्कीच शहरभरामध्ये खड्ड्यांची समस्या आहे, वाहतूक कोंडीची समस्या आहे. या सर्व समस्या ज्या आहेत त्या महापौर आणि नगरसेवकांनी देखील स्वतः मान्य केलेल्या आहेत. मात्र या चुकांवरती किंवा याच समस्यांवरती आता महापौर जे आहेत त्यांनी आज तातडीने बैठक घेतलेली आहे. पोलीस प्रशासन असेल, त्यासोबत नगरसेवक यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही काहीतरी उपाय नक्की काढू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र आता यावरती काय उपाय काढणार आणि या उपायावर आता नागरिक समाधानी होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागू नये. पुण्याहून स्नेहल निमगरे, डिजिटल प्रभात.